राहण्यासाठी ते तुम्ही पहिला बघितलं क्यून्स पाहताय ना, ते गेस्ट माणसं येतात ना, त्यांच्यासाठी ते सेपरेट ते बाहेर बांधून दिलं. आमचं राहण्यासाठी हे सेपरेट आहे, कृष्णादेवरायांचं राहण्याचं. आणि दरवाजा बी आहे बघा, दगड्याचा दरवाजा. तेव्हाच काळात दगड्याचा दरवाजा बांधलेला होता, हातीचा फंडीसनं ओपन करायचं, क्लोज करायचं. ते तेव्हा तोडून टाकलेलं होतं. आर्किओलॉजी डिपार्टमेंट थोडं नाही सिमेंट लावून. हे क्वीन्स बात आहे व्हिडिओ. ह्याचे विजिटर्स राहणे असायचे ना, त्यांचं बात आहे बाथटब आंघोळीसाठी. ते व्हिडिओला आलं पण नाही आहे, त्यामुळे चूक काढतो. पाहू शकता तुम्ही म्हणजे काय थाट असेल. येस राहण्या जे विजिटर राहण्या असायच्या, ज्या इथं यायच्या काय फंक्शन वगैरे असेल त्यावेळेस त्यांच्यासाठी केलेलं आहे. हे एंट्री आहे इथून अशी. त्यांनी माझा व्हिडिओ नाही काढून दिला म्हणून आत्ता काढतोय. आणि जेवढा बाथ त्यात तुम्ही पाहिले असेल खोली, तर आणि अंग करणार कसे. तर इथं टुरिस्ट भेटतात आपण आल्यानंतर, तर मग त्यांचंच टूर असतंय. तर त्यांची पाहू शकते ही रिक्षा. बाय बाय दीदी. कायच बाथरूम बघितलं. राज्याने आणि पंचायत दरबार करते ना, आता काहीतरी गावची माणसाला प्रॉब्लेम झाला तर सॉल्व्ह करायला राजा येऊन बसायचं. तर आणि दसरा फंक्शन करायच्या टायमाला मी डान्सिंग बघायचं जगा बी होती. आणि अजून काही की पुष्कळणी स्टेप टँक मध्ये दोघे राहणे आंघोळी करून लक्ष्मीदेवीला पूजा करण्यासाठी, की आमचं लोकल राहण्यासाठी. ते तुम्ही पहिला बघितलं क्यून्स पाहताय ना, ते गेस्ट माणसं येतात ना, त्यांच्यासाठी ते सेपरेट ते बाहेर बांधून दिलं. आमचं राहण्यासाठी हे सेपरेट आहे, कृष्णादेवरायांचं राहण्याचं. आणि दरवाजा बी आहे बघा, दगड्याचा दरवाजा. तेव्हाच काळात दगड्याचा दरवाजा बांधलेला होता, हातीचा फंडीसनं ओपन करायचं, क्लोज करायचं. ते तेव्हा तोडून टाकलेलं होतं. आर्किओलॉजी डिपार्टमेंट थोडं नाही सिमेंट लावून जाऊन बघूया. ते आपण आता बाथटब पाहिलं असेल, ते जे विजिटर्स राहणे असायचे ज्यावेळेस दसरा फंक्शन वगैरे इथं व्हायचं, त्यावेळेसपासून म्हणते ते दसरा फंक्शन वगैरे, तर ते सांगतात तसं. त्यावेळेस ज्या राजांच्या राहण्या यायच्या, तर ते त्यांच्यासाठी बाथटब होतं. हा मेन वाडा आहे. हा जाऊयात ना आपण तिथं. येस. आणि हा मेन वाडा आहे त्यांचा पहिला. हातीने उघडायचा, हातीने लावायचा. तुम्ही पाहू शकता हा वाड्याचा डोर आहे. म्हणजे आपण किल्ला म्हटलं तरी चालेल. हा किल्ल्याचा दरवाजा आहे. हा हत्तीच्या सोंडाने उघडायचा आणि हत्तीच्या सोंडाने लावायचा. मग एवढी ताकद लागत होती हा दरवाजा लावण्यासाठी. हा पूर्ण आपण म्हटलं किल्ला म्हटलं तरी चालेल, कृष्णदेवराय यांचा किल्ला आहे हा. यांनी हडप्पन सिटी उभा केलेली. सहा वाजले नाही ना, ते सांगत होते की 6 वाजता इथलं बंद होतं बऱ्यापैकी. हा मॅप आहे. सॉरी, हडप्पन सिटी माझ्याकडनं गेला असेल, हम्पी म्हणायचं होतं मला. शकतो तुम्ही दगडे व्हिडिओ दिसत नसतील पण फार मोठे आहेत. तसं पाहिलं तर इथून पण पायऱ्या होत्या. इथून आलो असतो तर इथून वर गेला असतो, पण नाही, हा रॅम्प केलाय, मग रॅम्प पूर्ण जायचं. इथनं हे एंट्री आहे, तुम्ही पाहू शकता. हा खाली दरबार आहे. तुम्ही सनसेट पाहू शकता, एकदम फीलमध्ये दिसू शकतो. तुम्ही विचार करू शकता एवढं मोठं आहे, केवढा दरबार असेल. तुम्हाला मी दाखवतो की राजा बसत कुठं होता.
महाराज आज्ञा दीजिए महाराज. राजा इथं बसत होता ते वरती. इथं अजून एक पूर्ण असं छत होतं, महाराज ते छत आता तुटले गेलं. तुम्हाला सांगितलं मी की तो गजनी म्हणून आणि अजून एक मोहम्मद असे 2 भाऊ होते, तर त्यांनी इथं हम्पीवरती आक्रमण करून हम्पी उद्ध्वस्त केली. तुम्ही पाहू शकता केवढा मोठा हा दरबार आहे. म्हणजे इकडं राजाच्या राणी पण राहत होत्या आणि सगळेच राहत होते. हा दरबार आहे. हम्पी म्हणजे आपण थोडक्यात म्हटलं तर हा किल्ला आपण कन्सिडर केला तर हा 1500 एकर्समध्ये आहे पूर्ण. आणि तशी पूर्ण हम्पी 65 किलोमीटर आहे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे की जेणेकरून तुम्ही पाहू शकता म्हणजे कसं तिथे एक टेम्पल पूर्ण खाली दगडात वरती टेम्पल आहे. फोटोग्राफी चालली. तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवतो. अरे केवर फोटो 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 नाही नाही दादा वर चालले वर नाही काय. हेमंत पांडे 1 मिनिट. मागचं ते मोठा दगड होत स्माइल दिसती काय चेहरे दिसतात का? तुझी तर काय नाही. ते बाकीकडे म्हणजे मला नाही वाटत एवढा दरबार असेल असं. मला वैयक्तिक वाटतं की हा दरबार असेल एवढा. इथे इथे राजा बसत असेल आणि हा दरबार असेल एवढंच जो आहे एवढा चौथारा आहे तो दरबार असेल एवढा. म्हणजे हा उंच भाग. आणि हे म्हणजे घरं त्याचे राजाच्या राण्या होत्या त्याचे यांच्याकडे घरं असतील म्हणजे बेडरूम्स आपण म्हणतो. कारण की तिथे तुम्ही पाहू शकता पाणी जायला जागा आहे आणि ही बाथटबची जागा असू शकते असं माझा अंदाज आहे. आणि तिथे पण एक दरबार आहे पण तो त्याला काहीच नाही फक्त चौथरा राहिला आहे. पाहण्यासारखं खूप आहे. तुम्हाला 3 दिवस पूर्ण लागतात जर तुम्हाला एकदम डीपली हम्पी बघायची म्हटलं असेल तर. पूर्ण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट. इथे पण काहीतरी आहे. इथून खाली जातो. खाली आलो खाली आपल्या तिघींचं सगळे चाललेत लवकर काय. इज्जतच नाही आहे मला काय. जाऊ दे इग्नोर करा मागचं सगळं. ते मागं बघू शकतो लाल शर्ट वाला. आणि हम्पीमध्येच आपण किष्किंधा म्हणतो. किष्किंधा इथंच आहे. मी ऐकलं मागच ते बोलताना. नो दिव्या नो दिव्या नो नो नो. हे दिव्या दिव्या आय कॅच दिव्या आय कॅच दिव्या. सोन्या तुझा भाऊ सोन्या भाऊ भाऊ भावातला सोन्या तुझा. क्या भाई
भाई आलं तर मग आता ओके माकडा आणि त्याला म्हणते कोण आहे? हाय पप्पू दाजी. पप्पू वाडे पप्पू वाडे नाही करत. आता काय तुम्हाला सांगू अवस्था गाडी घेऊन शिरलो होतं म्हणून. हां, हे मला असं वाटतं की हे प्रॉपर राजाचं महल होतं, म्हणजे बेडरूम. इथं राजा झोपायचा, राहायचं, इथं सगळं त्याचं असायचं. आणि ज्यावेळेस दरबार भरायचा त्यावेळेस तो म्हणजे इथे बेड मग इथं आवरून सगळं इथून तो जायचा आतमध्ये. इथून आतमध्ये मग इथून तुम्हाला दाखवलंच मी, वर दरबार होता याच्या चौताऱ्याच्या वरती. जेवढा वरचा चौतारा आहे तेवढंच दरबार असेल, कारण की पुढं मग छोटे गाव पाहू शकता तुम्ही. आपण त्यांना त्यांची प्रायव्हसी देऊ थोडी. हे काय चाललंय? नाही तू किती काय आलं राजा नाव आला मित्र. किती टूर दाखवली तेवढी कमीच आहे. इथं पूर्ण एकदम असं कोरीव काम आहे. हत्ती, आपली तर कुस्ती असते ती पण आहे इथं. नृत्य वगैरे पूर्ण सगळे पाहू शकता. आणि इथं सोन्यासारखे खूप आहे ते पाहू शकतो. सोन्या इथं परत सोन्या तिथं काय वाचलं दारात. उठ उठ सोन्या. महाराज इसको पकड़ लीजिए महाराज. आप ये बदतमीजी कर रहा है, जुल्म कर रहा है मेरे साथ. आपण थोडी माहिती वाचूयात, तुम्हाला माहिती सांगाल मग. विचार पडला असेल की एवढं वरती का बांधलं. ते तर सांगितलेलं आहे त्यांनी की तिथं वरती राजा बसून इकडे जे फेस्टिवल व्हायचे आपण म्हणतो दसरा वगैरे, तो त्या टायमिंगला पण होत होता. तर तिथं असं सांगितलं की तो राजा तिथं बसून हे इथं सगळं पाहायचा. म्हणजे हे पूर्ण हे जे आहे ते गाव म्हटलं तरी चालेल. हे तर सगळे फंक्शन्स व्हायचे, तो तिथं बसून पाहायचा. इथं मॅप आहे. तर त्यांनी सांगितलं ग्रेनाइट तिकडं आहेत अजून तिकडं. हो इकडं माकडं बसले. तर तिकडे ग्रेनाइट आहे, तिथं त्यांनी मॅप आहे. काय त्यांना दिवेल देऊन टाका, तशी बी काय कामच नाही. कुठे दिवे? हे तुझे फ्रेंड्स आहेत सगळे. हे जे ओमकारचे फ्रेंड्स आहेत. आपले पूर्वज आहेत सिद्धू. येस, पूर्वज नाही आहेत. आपण काय माकडांपासून नाही तयार झालो. हे आपले पूर्वज आहेत सगळे, बघा तुम्ही. तर हा चुकीचा गाईड करतोय. दिव्या आहे काय, दिव्याचे फ्रेंड्स सगळे. दिव्य तू बी राहीन सोबत, तसं पण काय काम नाही तुला घरी. हो तू टूर नाही केलं मित्र. आहे काय होतं काय नाही सांगितलं नाही तू. ते माझे मित्र आहेत त्यांना परत नाही ते आपले सांगितलं त्यांनी ते मागाशी. तू सांग, तुझ्या तोंडात नाही काय मला. इथे एक पहिला मोठा दरवाजा होता. बर. तो हा दरवाजा ओपन करायला हा ते 2 हत्ती लागायचे. त्या हत्तीने ते ओपन करायचे आणि बंद करायचे. तो ते आता सध्या बंद केलेला इथला दरवाजा. आणि ते त्यांनी दगड म्हणजे मोठे दगड लावले बंद करून टाकला. कोणी लावले दगड? हा कोणी लावले? ते पुरातन माणसांनी आधीच्या काळात पुरातन माणसांनी. एवढे दगड कसं काय लावले ओढून? लावले त्यांनी. ते त्यांनाच माहिती आता कसे लावले. ते हत्तीच्या थ्रूच लावले असणार असं वाटतंय मला. हो ना. ही माती कशामुळे आली? ही माती कळते कशामुळे आली? कशामुळे आली? तिथे पाणी होतं पहिले. बरोबर आहे. इथं पाणी नव्हतं, इथं समुद्र होता. समुद्रात पाणी होतं. महादेव पाणी म्हणजे आपण समजतो नदी वगैरे, पण नाही समुद्र पाणी आणि होतं. समुद्रात समुद्र दोन्हीकडे काय विभाजन झालं? कशामुळे? कसं काय? ते महादेव म्हणजे महादेव हे तपश्चर्या करायला आले होते. इथे दरवाजे होते दोन. तर महादेव तपश्चर्या करायला आले होते. तर त्यांना तपश्चर्या करायचे म्हणून त्यांनी एक पाय ठेवला. पाय ठेवला की पाण्याचं जल जाळाला काम अग्नीमध्ये रूपांतर झालं. त्या पाण्याचं अग्नीमध्ये रूपांतर झालं आणि पाणी गायब झालं. ज्वालामध्ये रूपांतर झालं आणि ते ज्वालांचे दगड तयार झाले. ते ज्वाला
बट ये विजयनगर साम्राज्य शुरू होता है 1336 AD से 1565 है, लाइक 230 ईयर्स। मतलब 230 ईयर्स में ये पूरा विजयनगर साम्राज्य को इन 4 वंशज ने रूल किया है। संगमा, सालुवा, तुलुवा, अरविडु, नालियारान बुक्का जो पहले राजा था विजयनगर का। बट यहाँ का फेमस राजा था, आपने नाम सुनाया, राजा श्री कृष्ण देव राया।